लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्नपारखी कुटुंबियाच्या घरी मोलकरीण बनून आलेली बाई खूपच डॅम्बीच आहे आणि तिने जाणीवपूर्वकच एका व्यक्तीला बोलवून आणलेलं आहे आणि त्यांचा काहीतरी प्लॅन सुरू आहे. ती सांगते की इतका उशीर का केलास? तो म्हणतो की चुकून उशीर झाला, ट्रॅफिक होतं. तेव्हा ती सांगते, आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तू आणलेल्या आहेत का? तो म्हणतो, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत, तू काहीच काळजी करू नको. आज आपल्याला खूप मोठा प्लॅन पार पाडायचा आहे. ते दोघं बोलत असतात तेवढ्यातच सिंधू येते आणि हे दोघं गडबडून जातात. सिंधू म्हणते, काय झालं? गडबडताय का? आणि नळ तर दुरुस्त करायचा होता, पण नळ तर बंदच नाहीये, बिघडलेलाच नाहीये. तेव्हा लगेच ती मोलकरीण म्हणते, नाही नाही अहो, तो अधूनमधून गळतोय, सारखा सारखा गळत नाही. आणि माझी आई काय म्हणते माहिती आहे का, घरामध्ये असं गळका नळ असलेलं चांगलं नसतंय, म्हणून मी यांना बोलवलंय. तुम्ही काहीच काळजी करू नका बघा. अहो आईच्यान खरं सांगते मी, खरंच नळ गळत होता, आता दुरुस्त करून घेते बघा. असं म्हणून सिंधूला ती विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असते. सिंधूला मात्र तिच्यावर आता चांगलाच संशय आलेला आहे. ही मोलकरीण खोटारडी आहे, असं तिच्या मनामध्ये येत आहे. पण ती मात्र समजून सांगते की तुम्ही काय काळजी करू नका. अहो हा आहे ना, अगदी चांगला माणूस आहे आणि तो ना एकदम व्यवस्थितपणे नळ ठीक करेल. तुम्ही ना काहीच काळजी करू नका बरं बाई. असं म्हणून ती सिंधूला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करते. सिंधू त्या व्यक्तीकडे पाहते आणि म्हणते, खरं तर तुम्ही नवीन व्यक्तींना बोलवण्याची काहीच गरज नाहीये. आपण आपल्या विश्वासातल्या लोकांनाच बोलवत असतो. तेव्हा परत एकदा ती सांगते, की "अहो, खरंच हा विश्वासातला आहे. माझ्या चांगला विश्वासातला आहे. अहो, काय हा काय धोका करणारा नाही. तुम्ही काय काळजी करू नका." असं म्हणून ती सिंधूला समजावून सांगते. त्याचबरोबर अजून एक सांगून ठेवते, की आता मिक्सरवाला सुद्धा येणार आहे आणि तो देखील माझ्या विश्वासातला आहे. तुम्ही काय काळजी करू नका. मी घरातल्या सगळ्या वस्तू नीट करून ठेवते आणि माझं घरामध्ये चांगलं बारीक लक्ष आहे बघा. त्यामुळे काही काळजी करू नका, असं देखील ती सिंधूला सांगते. सिंधू म्हणते, मिक्सरवाल्याला सुद्धा बोलवण्याची काही गरज नव्हती. कारण तो देखील आपल्या विश्वासातला व्यक्ती आहे, त्यालाच आपण बोलवत असतो. मोलकरीण म्हणते, "अहो तेच सांगते नका. अहो माझ्या विश्वासातलीच माणसं बोलवल्यात. तुम्ही नका काळजी करू. माझ्यावर विश्वास आहे ना हो तुमचा." असं म्हणून ती सिंधूचा विश्वास प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. सिंधूला मात्र चाललेली गोष्ट ही थोडीशी धक्कादायक वाटते. सिंधू हळूच तिरका नजरेनं त्या व्यक्तीकडे पाहत आहे. सिंधूला जे काही चाललंय ते खटकतंय. पण आता तो व्यक्ती आला आहे आणि त्यालाही रोजगार मिळावा असा विचार करून सिंधू मात्र शांत बसते. सिंधू त्याला हुकूम सोडते, की पटकन सगळं काम करायचं आणि इथून गेलास तरी चालेल. तो व्यक्ती सिंधूला होय म्हणतो. सिंधू तेथून निघून जाते आणि मोलकरीण पुन्हा एकदा त्याला म्हणते, की ही सिंधू जरा चालू आहे. हिच्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हिला आपल्यावर संशय आलेला आहे. तो म्हणतो, काही घातपात तर होणार नाही ना? मोलकरीण म्हणते, काही काळजी करू नको. इकडे राजश्री मात्र शांतपणे विचार करत बसलेली आहे. राजश्री विचार करते तो म्हणजे मधूचा. मधू नक्की वेडी असेल का? आणि तिला वेड लागलेला असेल का? असा विचार डोक्यात येत आहे. कारण काल जेव्हा रुक्मिणीने तिच्यावर हात उचललेला असतो, तेव्हा ती म्हणते, की "आता तुम्हाला देवबाप्पा शिक्षा देईल." तिचं वागणं खरं तर बालिश आणि लहान मुलासारखंच असतं. पण खरंच ती बालिश असेल का? असा प्रश्न मात्र राजश्रीच्या डोक्यात येत आहे. कारण त्यानंतरच तिने कुठून तरी एक बंदूक मिळवली होती आणि ती बंदूक डायरेक्ट मुलांवर रोखून धरलेली होती. "माझ्याकडं किती चांगलं खेळणं आहे," असं ती बोललेली होती. त्यातली एखादी गोळी जर का चालली असती तर काय झालं असतं? असा प्रश्न देखील तिच्या मनामध्ये येत आहे. तिचं ते रूप पाहून सर्वांनाच मोठा धक्का देखील बसलेला असतो. पण आता खरोखरच ही बालिश असेल का? तिने जर का बालिश नसती तर बंदूक आणून दाखवलीच नसती. उलट तिच्या हातात बंदूक आहे म्हटल्यानंतर आपल्याला वेठीच धरलं असतं, असं तिला वाटत असतं. आता सिंधू राजश्रीजवळ आलेली असते आणि राजश्रीला म्हणते, "काय झालं? तुम्ही इतक्या चिंतातूर का दिसताय?" तेव्हा राजश्री म्हणते, की "मला ना मधूचं नाटक कळत नाही. नक्की ती काय करते? खरं करते का खोटं करते?" सिंधू म्हणते, "तुम्ही काही काळजी करू नका. माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष आहे. तुम्ही सुद्धा तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवा," असं सिंधूनं सांगितलेलं आहे. "आत्ता सध्या तिला आपली गरज आहे, असं मला वाटतंय. कारण मेडिकल रिपोर्ट तर तसेच सांगतायत. तरी देखील आपण तिच्यावर डायरेक्ट विश्वास ठेवणं चुकीचं आहे, असं मला वाटतंय." राजश्री म्हणते, "मला सुद्धा तसंच वाटतंय. पण असं तिला घरात ठेवणं मला तर खूपच धोक्याचं वाटतं." सिंधू म्हणते, "तुम्ही खूप काळजी करताय. एवढी काळजी करण्याची काही गरज नाहीये. आता आपल्या घरामध्ये सगळं काही चांगलं होतंय ना, तर आता वाईट विचार कशाला करायचा?" असं सिंधू सांगते. राजश्री म्हणते, "तू अगदी बरोबर बोलतेस." तेव्हा आता राजश्री आणि सिंधू एकमेकाशी बोलत असतात, तेव्हा राजश्रीला समजलंय, की
राघवने मुलांसाठी एक प्लॅन केलेला आहे आणि त्यामुळं राघव सरप्राईज देण्यासाठी येणार आहे. राघव काहीतरी बनून येणार आहे, ही गोष्ट आता राजश्रीला समजलेली असते. कारण ती गोष्ट सिंधूनेच तिला सांगितलेली असते. मुलांसाठी सरप्राईज आहे आणि त्यासाठी राघव येणार आहे म्हणल्यानंतर राजश्रीला देखील छान वाटतं. तर इकडे ती मोलकरीण आणि मिक्सर दुरुस्त करायला आलेला व्यक्ती, त्याचबरोबर प्लंबर हे आता प्लॅन करत आहेत. ती सांगते की सगळा काही प्लॅन व्यवस्थितपणे पार पाडायचा आहे. माहिती आहे ना काय-काय करायचं आहे? ते दोघंही सांगतात, "ठरलेल्या प्लॅनप्रमाणेच करायचं आहे ना? काही त्यात बदल नाही ना?" ती म्हणते, "अगदी ठरलेल्या प्लॅनप्रमाणेच करायचं आहे. पण अजून एक व्यक्ती आपला यायचा राहिलेला आहे. तो व्यक्ती आला की मी तुम्हाला इशारा करेल. तोपर्यंत तुम्ही स्टोअर रूममध्ये स्वतःला बंदिस्त करून घ्या. तिकडं कोणसुद्धा येत नाही. तुम्हाला इशारा दिला की तुम्ही इकडे यायचं आहे." ते दोघंही म्हणतात, "तू काहीच काळजी करू नको. आम्ही सगळं काही साहित्य आणलेलं आहे आणि फक्त तुझ्या इशाऱ्याची वाट बघतोय. एकदा का तुझा इशारा मिळाला की मग आम्ही बरोबर काम करतो." त्याचबरोबर ती मोलकरीण सांगते की त्या सिंधूपासून जरा सावध राहा. ती सिंधू खूपच हुशार आहे. माझी बंदूक तिच्याकडे आहे. तेव्हा ते दोघे म्हणतात, "आता तुला बंदूक नाही आहे का?" ती म्हणते, "त्याची काळजी करू नका. मी काय करायचं ते करते. तुम्ही सर्व हत्यारं आणलेली आहेत का?" ते दोघं म्हणतात, "आम्ही सगळी हत्यारं आणलेली आहेत. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आपल्याला सगळं करायचं आहे आणि त्याची तयारी देखील आम्ही केलेली आहे." तेव्हा ती मोलकरणी एकदम खुश होते आणि म्हणते, "किती दिवस झालं हा प्लॅन करत होतो आपण. आता हा प्लॅन एकदाचा सक्सेस होणार आहे. फक्त ती बंदूक त्या सिंधूकडे गेलेली आहे, तेवढी मला कसल्या परिस्थितीत काढून घ्यावी लागणार आहे. कारण या घरामध्ये मला तिच्यापासूनच जरा जास्त धोका वाटतो. कारण तिची नजर खूप चिकित्सकपणे आपल्याकडे पाहत असते आणि बारकाईनं सगळ्या गोष्टी ती ऐकत असते. जरा तिच्यापासून सावधच राहा." असा सल्ला पुन्हा एकदा त्या मोलकरणीने आलेल्या दोघांना दिलेला आहे आणि ते दोघं म्हणतायत, "तू त्याची काहीच काळजी करू नको. आम्ही अगदी सावध आहोत आणि व्यवस्थितपणे आमचा प्लॅन आम्ही पूर्ण करणार आहोत." आता या तिघांचं देखील ठरलेलं आहे, की काय प्लॅन करायचा आहे. अगोदरच प्लॅन ठरलेला आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला सगळं काय करायचं आहे, असं देखील ते आपापसात बोलत आहेत. त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये भरपूर हत्यारं आणलेली आहेत. म्हणजेच राघव आणि कमिशनर साहेब एकमेकांशी बोलत असताना ज्या दहशतवाद्यांचा उल्लेख त्यांनी केलेला होता, तेच दहशतवादी आता रत्नपारखी कुटुंबियांच्या घरी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक प्लॅन देखील केलेला आहे आणि तो प्लॅन आता त्यांचा सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक त्यांचा साथीदार यायचा राहिलेला आहे आणि तोपर्यंत आता हे दोघेही रूममध्ये लपून बसणार आहेत. एकदा का तो साथीदार आला की ही मोलकरीण त्या दोघांना इशारा करणार आणि ते दोघे बाहेर येणार असा त्यांचा प्लॅन आहे. ते दोघे जातात आणि तेवढ्यातच सिंधू येते आणि त्या मोलकरणीला विचारते की "काय झालं? ते दोघे कुठे गेलेले आहेत?" तेव्हा ती मोलकरीण सांगते की "छोटीच दुरुस्ती होती ना, छोटी दुरुस्ती होती ती त्यांनी केली आणि ते निघून गेलेत." सिंधू म्हणते, "इतक्या लवकर ते आले पण आणि गेले पण?" मोलकरीण म्हणते, "अहो, खूपच छोटी दुरुस्ती होती. नुसता नळ गळत होता आणि मिक्सरचा फक्त एक स्क्रू पडला होता. तेवढा बसवला आणि ते निघून गेले. त्यामुळे मी त्यांना थांबवून घेतलं नाही." असं पण तुम्ही म्हणलात ना, की त्यांना जास्त वेळ थांबू द्यायला नको, म्हणून मी त्यांना थांबूच दिलं नाही बघा, लगेच पाठवून दिलं, असे ते सांगत असते. पण सिंधूला मात्र काहीतरी संशय आलेला आहे. तर इकडे ते दोघेही आता स्टोअर रूममध्ये गेलेले असतात. स्टोअर रूमचा दरवाजा उघडून ते दोघेही आतमध्ये गेलेले आहेत आणि स्टोअर रूमचा दरवाजा बंद करून आता फक्त इशाऱ्याची वाट बघत आहेत. एकदा का इशारा मिळाला, की ते दोघेही बाहेर येणार आहेत आणि रत्नपारखी कुटुंबियावर खूप मोठं संकट आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कसल्याही परिस्थितीत आज त्यांना प्लॅन फत्ते करायचा आहे, असं ते बोलत असतात. रात्र झालेली आहे. रात्र झाल्यानंतर सर्व रत्नपारखी कुटुंबीय घरामध्ये बसलेले असतात. विनू, सावी आणि मधू मात्र आपापसात खूप मोठा दंगा करत असतात. त्यांचा खेळ चाललेला असतो आणि त्यांच्या दंग्यामुळे सर्व घरामध्ये गोंधळ झालेला असतो. पण सिंधू मात्र मधूकडं बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर तिचं लक्ष मुलांकडे देखील असतं आणि तेवढ्यात बेल वाजते आणि सिंधू दरवाजा उघडते. तर दरवाजामध्ये भला मोठा गोरिला आलेला असतो आणि गोरिला पाहून मुलं तर एकदम आश्चर्यचकित होतात. खरं तर तो गोरिला पाहून त्यांना आनंदच होतो. नक्कीच हे एक खेळणं आहे असं त्यांना वाटायला लागतं आणि खुश होऊन ते त्या गोरिलाला पटकन घरामध्ये घ्या असं म्हणून खूपच खुश झालेले असतात. सिंधू देखील त्यांना म्हणते, की "हे खेळणं तुमच्यासाठीच आणलेलं आहे."
मग तर मुलांच्या आनंदाला सीमाच उरत नाही. मुलं जातात, त्याच्या हातात हात देतात आणि म्हणतात, "हुर्रे! आज तर आपल्याला खूपच मज्जा येणार आहे." आणि तो गोरिला देखील लगेच आतमध्ये येतो आणि वेगवेगळे अंगविक्षेप करून नाचायला लागतो आणि मजा करून दाखवायला लागतो. ते पाहून तर मुलांना खूपच आनंद होतो. मुलं म्हणतात, की "आजचा दिवस खूपच भारी आहे. आज आपल्याला खूपच गंमत करायला मिळणार आहे." मधू देखील त्या मुलांमध्ये मिक्स झालेले असते आणि मधू पण अगदी मुलांप्रमाणेच डान्स करायला सुरुवात करते. ती सर्वांना सांगते, की "चला आता आपण सगळे मिळून डान्स करूया." आणि लगेच सिंधू पण एक गाणं लावते आणि मुलांचा आनंद द्विगुणित करते. त्या गोरिलाबरोबर विनू, सावी आणि मधू अगदी छानपणे डान्स करत आहेत. सिंधू ते पाहते आणि सिंधूला देखील आनंद होतो. विनू आता सगळं दुःख विसरून गेलेलं आहे, हे तिच्या लक्षात येतं. खरं तर विनूसाठीच हे सरप्राईज त्यांनी केलेलं असतं आणि सिंधू सांगते, की हे सरप्राईज खरं तर मीच केलेलं आहे. बाकीच्या सर्व सदस्यांना सिंधूची ही गोष्ट माहिती नसते. घरामध्ये सर्व आनंदाचं वातावरण आहे. कारण तो गोरिला खूपच भारी नाचत आहे आणि त्याच्याबरोबर मुलं देखील खूप चांगलं नाचत आहेत. सिंधू देखील त्या डान्सचा एन्जॉय करत आहे आणि सिंधू आता सगळ्यांना सांगते, की "हा गोरिला कोण आहे माहिती आहे का?" सगळे विचारतात, "गोरिला? गोरिला कोण आहे?" तेव्हा सिंधू सांगते, की गोरिलाच्या वेशामध्ये राघव आलेले आहेत आणि तेव्हा घरातल्या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. राघवने मुलांसाठी अगदी चांगलं सरप्राईज दिलंय हे आता सर्वांनाच वाटत असतं. सिंधू म्हणते, "खरंच राघव ग्रेट आहेत, कारण त्यांना जे वाटतं ना ते ते करतातच." सिंधू त्यांचा रात्रीचा प्लॅन सांगते. राघवने ठरवलेलं असतं, की विनू जरा नाराज असतो ना, तर त्याला आपण खुश करूया. मी त्याच्यासाठी ना एक छान असा वाघाचा कॉस्ट्यूम घालून येतो आणि त्याला आल्यानंतर चांगलंच सरप्राईज देतो. तेव्हा सिंधू म्हणते, की "तुम्हाला जमणार आहे का?" राघव म्हणतो, "जमणार आहे का नाही? मी जमवणार आहे. हे मी सगळं विनूसाठी करणार आहे." असं तो बोललेला असतो आणि त्याने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे त्याने सरप्राईज देखील दिलेलं असतं. सिंधू देखील ते सगळं पाहत असते, की मुलं कशी नाचतायत, कसा डान्स करतायत आणि मुलं खूपच आनंदाने अक्षरशः उड्या मारून-मारून डान्स करत असतात आणि सिंधू देखील ते पाहून आनंदित होत असते. विनू, सावी अगदी आनंदात मग्न झालेले असतात. एक गाणं संपलेलं असतं आणि आता परत एकदा विनू आईकडे येतो आणि म्हणतो, "आता दुसरं गाणं लाव, आम्हाला दुसऱ्या गाण्यावर डान्स करायचा आहे." सिंधू परत एकदा दुसरं गाणं लावते आणि परत एकदा सर्वांचा डान्स सुरू होतो. मधू पण त्यांच्याबरोबर अगदी छान असा डान्स करत असते. तर तो गोरिला पण सर्वांबरोबर डान्स करत असतो. सिंधू हे सगळं पाहून खूप आनंदित होते. तेवढ्यात सिंधूला एक फोन आलेला आहे. सिंधू हॅलो, हॅलो म्हणत असते, पण तिला आवाज मात्र नीट येत नसतो, कारण घरामध्ये खूप मोठमोठ्याने गाणे लावलेले असतात. सिंधू थोडंसं बाजूला जाते. पलीकडून राघव बोलत असतो. राघव, "अगं सिंधू, मी बोलतोय, तुला आवाज येत नाहीये का? काय झालंय?" असं विचारतो. तेव्हा मात्र सिंधूच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण राघव फोनवरून कसं काय बोलू शकतो, असा प्रश्न तिला पडलाय. कारण आपल्यासमोर राघव आहे, असं तिला वाटत असतं. राघव म्हणतो, "काय झालं सिंधू? तू का बोलत नाहीयेस?" तेव्हा सिंधू म्हणते, "तुम्ही मस्करी करताय का? आता घरामध्ये तुम्ही आला आहात असं मला वाटतंय." राघव म्हणतो, "मी लँडलाईन फोनवरून बोलतोय. समजतंय का तुला? मी ऑफिसमध्ये आहे आणि आपल्या शहरामध्ये दहशतवादी गँग आलेली आहे. त्यासाठी माझी मीटिंग होती कमिशनर साहेबांबरोबर आणि त्यामुळंच मला उशीर झालेला आहे. मी सांगितलेलं सरप्राईज करू शकणार नाहीये, यासाठीच मी तुला फोन केलेला आहे." आणि हे ऐकल्यावर तर सिंधूला अजूनच मोठा धक्का बसलेला आहे. सिंधू म्हणते, "मग आपल्या घरामध्ये गोरिला बनून आलेला व्यक्ती कोण आहे? कारण मला तर असं वाटत होतं, की तुम्हीच गोरिलाचा कॉस्ट्यूम घालून आलेला आहात." राघव म्हणतो, "तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? आपल्या घरामध्ये कोण आलेलं आहे नक्की आणि काय चाललंय तिथं?" तेव्हा राघव म्हणतो, "नक्कीच आपल्या घरात कोणतरी वेगळीच व्यक्ती आलेली आहे. सिंधू, तू जरा काळजी घे. मी सुद्धा येतो, पण मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला घराच्या बाहेर पडू देऊ नको. शांतपणे सगळी सिच्युएशन हँडल करणं गरजेचं आहे." असं राघव सिंधूला सांगतो. तेव्हा सिंधू म्हणते, "तुम्ही काहीच काळजी करू नका. मी सगळी सिच्युएशन अगदी शांतपणे पार पाडते. पण तुम्ही लवकरात लवकर आपल्या घरी या." सिंधूला समजलंय, की आपल्या घरात कोणतरी वेगळाच व्यक्ती आलेला आहे. राघव म्हणतो, "सिंधू, आता मला खूपच काळजी वाटू लागलेली आहे. मी त्वरित निघणार आहे. फक्त तू तिथली सिच्युएशन अगदी व्यवस्थितपणे पार पाड." सिंधू राघवला म्हणते, "तुम्ही काहीच काळजी करू नका. मी त्याला असं जरासुद्धा भासू देत नाहीये, की मला काही शंका आलेल्या आहे. मी त्याच्याशी अगदी व्यवस्थितपणे वागेल. तोपर्यंत मात्र तुम्ही येणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "ठीक आहे. तू काही काळजी करू नको. मी पटकन येणार आहे." असं म्हणून राघवने फोन ठेवून टाकलेला आहे आणि आता सिंधूला त्या व्यक्तीला अडवून ठेवायचंय. सिंधूच्या चेहऱ्यावर जबरदस्त टेन्शन आलेलं आहे. पण ही जर का गोष्ट घरच्यांना कळली किंवा त्या गोरिलाला कळली तर तो घरातून पळून जाईल. म्हणून सिंधू मात्र एकदम शांत होते. चेहऱ्यावरचं सगळं टेन्शन दूर करते
आणि पुन्हा एकदा त्या चाललेल्या डान्सच्या ठिकाणी जाते. सिंधूला मनातून मात्र काळजी वाटत असते. सिंधू पलीकडे जाते आणि तेव्हा तो गोरिला देखील सिंधूकडे धावत पळत येतो. सिंधू टेन्शनमध्ये ही गोष्ट मात्र आता त्या मोलकरणीच्या लक्षात आलेली आहे. नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. सिंधूला कोणाचा फोन आला असेल असा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आता तो गोरिला सिंधूच्या समोर जाऊन उभा असतो. सिंधूला मात्र आपला चेहरा हसत ठेवणंच गरजेचं असतं आणि सिंधू म्हणते, की "तुम्हाला राघवने पाठवलेलं आहे ना?" तेव्हा तो गोरिला म्हणतो, की "हो, हो." असं म्हणून तो मान हलवायला लागतो. तेव्हा सिंधूला कळतं, की हा तर खोटं बोलत आहे. म्हणजे हा नक्की कोणतरी वेगळाच व्यक्ती आहे आणि आपल्याला ह्याच्याशी नीट व्यवस्थितपणे बोलवून सिच्युएशन हँडल केली पाहिजे. तेव्हा ती मोलकरीण विचार करते, की गोरिलाला ही सिंधू नक्की काय बोलत असेल? त्याचबरोबर रुक्मिणी आणि राजश्री देखील हाच विचार करत असतात. हा जर का राघव असेल, तर सिंधू त्याला अशा प्रकारे का बोलत असेल? सिंधूच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांना वाटत असतं, की हा गोरिला जो आहे, हा राघव असणं शक्य नाहीये. कारण तो जर का राघव असता, तर सिंधू त्याला अशा पद्धतीनं बोलली नसती. पण आता तो गोरिला सिंधूचा हात धरतो आणि डान्स करण्यासाठी चला म्हणून तो तिला तिकडं घेऊन जातो. सिंधू पण त्याच्याबरोबर जाते. सर्व मुलं खूपच आनंदात असतात. पण आता राजश्री, रुक्मिणी आणि बाकी कुटुंबीय मात्र थोडे चिंतातूर झालेले दिसत असतात. आता तो गोरिला सर्वांबरोबर डान्स करत असतो आणि मुलं पण आता सिंधूला म्हणत असतात, की "आई, तू पण डान्स करायला ये." सिंधूला काहीतरी संशय आलाय, ही गोष्ट मोलकरणीच्या लक्षात आलेली आहे आणि तिला काळजी वाटू लागलेली आहे. जर का सिंधूला आपला प्लॅन कळला, तर आपला प्लॅन सिंधू फेल करून टाकेल असं तिला वाटत आहे. तर राजश्री आणि रुक्मिणी देखील म्हणतायत, की "काय झालं सिंधू? तू जरा काळजीत वाटते." सिंधू म्हणते, की "काळजी नाही नाही काय?" असं म्हणून सिंधूने सर्व काही झटकून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. "चला ना, आपण छानपैकी डान्सचा एन्जॉय करू." असं ती सगळ्यांना म्हणते आणि तेव्हा सिंधू हसायला लागते. तेव्हा सगळ्यांना वाटतं, की नक्कीच टेन्शनचं काही नाहीये आणि सगळेजणच आता डान्सचा आनंद घेत असतात. त्यांना असं वाटत असतं, की नक्की सिंधूच्या मनात चाललंय काय? पण सिंधू हसते म्हणजे काही टेन्शनचं नाहीये असा विचार करून आता रुक्मिणी पण डान्सचा आनंद लुटत असते. तर मुलंसुद्धा जोरजोरात आरडाओरडा करून त्या गोरिलाबरोबर डान्स करत असतात. आता तो गोरिला आणि मुलं सगळी काही सिंधूकडे येतात आणि "तू देखील आमच्याबरोबर डान्स कर," असं म्हणू लागतात. तेव्हा सिंधू म्हणते, "मला नको डान्स करायला." पण मुलांचा हट्ट आहे म्हणल्यानंतर आणि संशय येऊ नये म्हणून आता सिंधू देखील डान्स करण्यासाठी तयार झालेली असते. खरं तर सिंधूला त्या गोरिलाला घरात थांबवायचं असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की त्या मोलकरणीने दरवाजाला आतून कुलूप लावलेलं आहे. एक साखळी आणि कुलूप लावलेलं असतं आणि हे सगळं जेव्हा रत्नपारखी कुटुंबीय पाहतात, तेव्हा त्यांना मात्र मोठा धक्काच बसतो. सर्वजण तिला अडवतात आणि म्हणतात, की "हे काय चाललंय?" सिंधू म्हणते, की "दरवाजाला आतून कुलूप लावायची काय गरज आहे? कशासाठी तुम्ही असं करतायत? हे करण्याची काही गरज नाही." असं ती मोलकरणीला सांगते. तेव्हा मोलकरीण मात्र त्यांच्याशी आता चांगल्या शब्दात बोलत नाही. "बाजूला सरका, मला काय करायचं ते करू द्या," असं म्हणते. तेव्हा सिंधू जेव्हा तिच्या अंगावर जाते, तेव्हा मोलकरणीने तिच्या हातातील बंदूक काढलेली आहे आणि ती सर्वांवर रोखून धरलेली आहे. तेव्हा सिंधूला आणि घरातल्यांना सगळ्यांनाच धक्का बसलाय. सिंधू म्हणते, "तर ही तुझी बंदूक होती?" ती म्हणते, "हो, ही माझी बंदूक होती आणि आता तुम्ही सगळे आमच्या कैदेमध्ये आहात." आणि हे ऐकल्यावर सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे आपल्या विरोधात खूप मोठं षडयंत्र चालू होतं, हे आता तिच्या लक्षात आलेलं आहे. घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. नक्की या मोलकरणीच्या मनात काय चाललंय, हे मात्र अजून कुणाला कळलेलं नाहीये. पण तिने घरातून सर्व काही बंद करून टाकलेलं आहे आणि आपल्याला वेठीस धरलेलं आहे. ही गोष्ट मात्र आता सर्व कुटुंबियांच्या लक्षात आलेली आहे. नक्की हिची काय मागणी असणार आहे, ते आपल्याला उद्याच्या भागामध्येच कळणार आहे. त्याचबरोबर राघवला आता मेसेज पोहोचलेला आहे. राघव देखील लवकरच आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता राघव आणि सिंधू शांतपणे यांचा डाव कसा हाणून पाडणार आहे, ते उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.